एक फोन आणि मृत्यू व जीवनाच्या मध्ये उभी राहिलेली एक रुग्णवाहिका. अपघात असो, हृदयविकार, प्रसूती, सर्पदंश किंवा कोणतीही अचानक आपत्ती, महाराष्ट्रात गेल्या 11 वर्षात 108 हा नंबर लाखो लोकांसाठी शेवटची आशा ठरला आहे. नमस्कार मित्रांनो, मी पवन आणि तुम्ही पाहताय नीतिकट्टा. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेबद्दल, जे रोज बातम्यांमध्ये नसते पण रोज कुणाचं तरी आयुष्य वाचवत असते. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि बीव्हीजी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या सेवेने 11 वर्षात 1,14,00,000हून अधिक रुग्णांना पूर्णपणे मोफत सेवा दिली आहे. आज राज्यभरात 937 आधुनिक रुग्णवाहिका कार्यरत आहेत, ज्यात ऑक्सिजन, आपत्कालीन औषधे आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध असतात. विशेष म्हणजे 24 तास डॉक्टरांशी थेट संपर्क देणारी ही देशातील एकमेव सेवा आहे. या सेवेमुळे 5 लाखांहून अधिक अपघातग्रस्त, 1 लाखांहून अधिक हृदयविकाराचे रुग्ण आणि हजारो आपत्कालीन घटनांमधील रुग्णांचे प्राण वाचले आहेत. इतकंच नाही, 41,000हून अधिक बालकांचा जन्म थेट 108 रुग्णवाहिकेतच झाला आहे आणि जवळपास 18 लाख गर्भवती महिलांना सुरक्षित सेवा मिळाली आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पदंशासारख्या गंभीर घटनांमध्येही 1,19,000हून अधिक नागरिकांचे प्राण 108 मुळे वाचले आहेत. 108 सेवा म्हणजे फक्त रुग्णवाहिका नाही, ती आहे समान आरोग्य हक्कांचा जिवंत नमुना, जिथे पैसा, गाव, शहर यांचा फरक न करता आपत्कालीन वेळी उपचार हा प्रत्येकाचा हक्क मानला जातो. आज आकड्यांपलीकडे पाहिलं तर 108 म्हणजे एखाद्या आईचं वाचलेलं मूल, एखाद्या शेतकऱ्याचं वाचलेलं आयुष्य आणि हजारो कुटुंबांचा आधार. म्हणूनच लक्षात ठेवा, आपत्कालीन वेळी वेळ न घालवता 108 वर कॉल करा, कारण एक योग्य निर्णय आयुष्य वाचवू शकतं. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण माहितीच कधी कधी सर्वात मोठं औषध असतं.